ख्रिस्तामध्ये माझ्या प्रिय भाविकांनो, निस्वार्थपणाने केलेली सेवा आणि प्रीती ही व्यक्तीला परमेश्वराच्या अगदी जवळ नेऊन ठेवत असते. खरी प्रीती आणि खरी सेवा ही कधीच लपून राहत नाही, तर ती व्यक्तीच्या डोळ्यामधून, चेहऱ्यामधून, प्रत्येक कृतीतून आणि प्रत्येक अंशातून आपल्याला दिसत असते. आणि म्हणून असं सांगतात की खरीच प्रीती परमेश्वराचं हृदय जिंकत असते. खरी प्रीती आणि सेवा व्यक्तीला परमेश्वराच्या हृदयामध्ये जाण्यासाठी जागा तयार करत असते. आज देऊळ माता अशा एका स्त्रीचं उदाहरण ठेवत आहे की जिच्या पापांची क्षमा झालेली होती. सर्वप्रथम तिने आपल्या जीवनामध्ये परमेश्वराच्या प्रीतीचा अनुभव घेतलेला होता. परमेश्वराच्या त्या क्षमेचा अनुभव घेतलेला होता आणि तिने आपलं सर्वस्व परमेश्वराच्या सेवेसाठी वाहून घेतलेलं होतं. त्या येशू ख्रिस्ताच्या प्रत्येक मिशन कार्यामध्ये ती सक्रियपणे सहभागी झालेली होती. त्या क्रूसाखाली विश्वासाने पवित्र मरियेसह तिने प्रभू येशू ख्रिस्ताला फार सामर्थ्य दिलेलं होतं. मृत्यू नंतर देखील क्लेश किंवा दुःखाला सामोरे गेल्यानंतर सुद्धा प्रभूला भेटण्यासाठी ती अगदी तळमळ झालेली होती. आणि प्रभू येशू ख्रिस्त मरणातून उठलेला आहे हा शुभ संदेश किंवा हा सुसमाचार इतरांना पोहोचवणारी ती पहिली स्त्री होती. ती म्हणजे मेरी मागदालेना. होय, आज देऊळ माता मेरी मागदालेना हिचा सण साजरा करत आहे. किंबहुना हिचा आदर्श आपल्या समोर ठेवत आहे. एक स्त्री या इतिहासामध्ये काय करू शकते, एक ती स्त्री कुठला इतिहास लिहू शकते, हे आज शुभवर्तमान आपल्याला सांगत आहे. ज्या स्त्रीला त्या पापाच्या काळोख्यातून जेव्हा प्रभू येशू ख्रिस्ताने बाहेर काढलेलं होतं, ती स्त्री परत त्या पापाच्या अंधारामध्ये जात नाही. परमेश्वराचा प्रीतीचा अनुभव आल्यानंतर ती आपल्या मिशन कार्यापासून मागे हटत नाही, तर प्रभू येशूच्या पावलावरती पाऊल ठेवून प्रभू येशूच्या मिशन कार्यामध्ये सक्रियपणे सहभाग घेते. त्याचप्रमाणे जेव्हा अनेक शिष्य प्रभू येशूला सोडून जातात, तेव्हा ती शिष्याची एक भूमिका देखील त्या क्रूसाखाली उभी राहून करते. एवढंच नाही, तर प्रभू येशूचं शरीर ज्या थडक्यात ठेवलेलं होतं, त्या थडक्याला व्हिजिट करणारी अगदी पहाटे अंधार असताना लोकांची समाजाची भीती न बाळगता अगदी अंधाऱ्या पहाटे ती जाणारी पहिली स्त्री असते. आणि म्हणूनच तिच्या त्या प्रीतीमुळे, तिच्या त्या सेवेमुळे आणि तिच्या त्या निस्वार्थीपणामुळे आज पुनरुत्थानाचा पहिला दर्शन त्या स्त्रीला मिळते. आज ती खरी शिष्य म्हणून परमेश्वर तिला आपल्या जवळ करतो आणि सर्व घाबरलेल्या शिष्यांना आनंद किंवा शुभवर्तमान देण्याचं कार्य प्रभू येशू ख्रिस्त तिच्या हातात सपुर्द करून देतो. खरोखरच खरी प्रीती आणि खरी सेवा मनुष्याला राहू देत नाही, मनुष्याला झोपू देत नाही, तर त्या व्यक्तीला दुसऱ्या व्यक्तीपर्यंत पोहोचण्यासाठी नेहमी प्रयत्न करत असते. आज मेरी मागदालेने प्रभू येशूचा शुभ संदेश सर्वत्र पोहोचवला. तिच्या चेहऱ्यावरती, शरीरावरती पूर्णपणे तो आनंद झकाकत होता. ऑफकोर्स 2 दिवसा अगोदर तिचे डोळे पाण्याने भरलेले होते. प्रभूचं दुःख सहन पाहता ती पूर्णपणे कोसळून गेलेली होती. पण त्याच ख्रिस्ताला जिवंत झाले असे पाहिल्यानंतर तो आनंद परत एकदा तिच्या डोळ्यामधून आपल्याला दिसत आहे, तिच्या चेहऱ्यावरती दिसत आहे. मोठ्या आनंदाने उड्या मारत, नाचत गाजत ती सर्वत्र गावामध्ये जाऊन प्रभू उठलेला आहे हा शुभ संदेश देत आहे. आज मेरी मागदालेने परमेश्वराच्या मिशन कार्यामध्ये सुंदर प्रकारे सक्रियपणे सहभाग घेतलेला आहे. परमेश्वराने तिच्या दुःखाचं रूपांतर सुखात केलेलं आहे.
कारण ती शेवटपर्यंत परमेश्वराला बिलगून राहिली. पापामध्ये परत ती गेली नाही. तर परमेश्वराचा प्रेमाचा अनुभव घेतल्यानंतर, क्षमेचा अनुभव घेतल्यानंतर शेवटच्या श्वासापर्यंत ते विश्वासू राहील. या मेरी मागदलेनप्रमाणे आपल्याला देखील परमेश्वराच्या मिशन कार्यामध्ये सक्रिय सहभाग घेण्यासाठी आज परमेश्वर पाचारण करत आहे, विश्वासू राहण्यासाठी पाचारण करत आहे आणि पापापासून दूर राहण्यासाठी पाचारण करत आहे. मेरी मागदलेनद्वारे आपण परमेश्वराकडे मध्यस्थी करूया, प्रार्थना करूया आणि सामर्थ्य मागूया. आमेन.